नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे परिसर अभ्यास व विज्ञान या विषयाचे 50 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए 206 हाडे. प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए यकृत. प्रश्न तिसरा, रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी लोह. प्रश्न चौथा, वनस्पतींच्या अन्नाची फॅक्टरी कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी पाने. प्रश्न पाचवा, ध्वनीची निर्मिती मोजण्याचे एकक कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी डेसिबल. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात विरघळत नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी वाळू. प्रश्न सातवा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी गुरु. प्रश्न आठवा, प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्सिजन. प्रश्न नववा, पाण्याचा उत्कलन बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 100 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 10, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी टंगस्टन. प्रश्न क्रमांक 11, प्रकाशवर्ष हे कशाचे एकक आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अंतर मोजण्याचे एकक. प्रश्न क्रमांक 12, विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी एम्पियर. प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी दात. प्रश्न क्रमांक 14, पदार्थाचे ज्वलन होण्यासाठी कोणता वायू आवश्यक असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्सिजन हा वायू. प्रश्न क्रमांक 15, जीवनसत्व ए च्या अभावी कोणता विकार होतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए रातांधळेपणा. जीवनसत्व ए च्या अभावी रातांधळेपणा हा विकार होतो. प्रश्न क्रमांक 16, खग्रास सूर्यग्रहण कशाच्या स्थितीमुळे होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे. प्रश्न क्रमांक 17, गॅल्वनायझेशन प्रक्रियेत कोणत्या धातूचा लेप देतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी झिंक म्हणजेच जस्ताचा लेप देतात. प्रश्न क्रमांक 18, पेशीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 19, चुंबकत्व कोणत्या धातूमध्ये जास्त असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी लोखंड. प्रश्न क्रमांक 20, नायट्रोजनचे प्रमाण हवेत किती टक्के आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 78%. प्रश्न क्रमांक 21, सूर्यप्रकाशात किती रंग असतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी 7 रंग.
प्रश्न क्रमांक 22, बॅरोमीटरचा वापर कशासाठी करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 23, ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, पोलाद. प्रश्न क्रमांक 24, रक्तातील प्लेटलेट्सचे मुख्य कार्य काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, रक्त गोठण्यास मदत करणे. प्रश्न क्रमांक 25, पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या तापमानाला होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कोणत्याही तापमानाला. प्रश्न क्रमांक 26, हिरा हे कशाचे अप्रूप आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, कार्बन. प्रश्न क्रमांक 27, वनस्पतीलाही संवेदना असतात हे कोणी सिद्ध केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, जगदीशचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 28, ध्वनीची निर्मिती कशामुळे होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, कंपने. कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी आम्लधर्मी पदार्थ कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, लिंबाचा रस. प्रश्न क्रमांक 30, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम कोणते संप्रेरक करते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, इन्सुलिन हे संप्रेरक. प्रश्न क्रमांक 31, चुंबकाला 2 ध्रुव असतात ते कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर आणि दक्षिण. प्रश्न क्रमांक 32, पदार्थाची घनता कशात मोजतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ग्रॅम/सेमी क्यूब. प्रश्न क्रमांक 33, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, स्थितांबर. प्रश्न क्रमांक 34, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फिमर म्हणजेच मांडीचे हाड. प्रश्न क्रमांक 35, प्रकाशाचा सर्वाधिक वेग कशात असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, निर्वात पोकळीमध्ये. प्रश्न क्रमांक 36, मानवी डोळ्याचा कोणता भाग रंगाची ओळख पटवण्यासाठी मदत करतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, शंकू पेशी. प्रश्न क्रमांक 37, दुधाचे दह्यात रूपांतर होण्यासाठी कोणत्या जीवाणूची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, लॅक्टोबॅसिलस या जीवाणूची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 38, अन्नातील ऊर्जेचे एकक कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कॅलरी. कॅलरी हे अन्नातील ऊर्जेचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 39, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, आयझॅक न्यूटन. प्रश्न क्रमांक 40, मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, मूत्रपिंड. प्रश्न क्रमांक 41, आम्ल आणि आम्लारी यांच्या अभिक्रियेतून काय तयार होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, क्षार आणि पाणी. प्रश्न क्रमांक 42, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे
कोणता आजार होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, स्कर्वी हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 43. पदार्थाच्या एकूण किती अवस्था आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, 5. तर त्या 5 अवस्था कोणत्या? स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट या 5 अवस्था आहेत. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होतात. प्रश्न क्रमांक 45. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, सल्फर. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कासव. प्रश्न क्रमांक 47. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, विल्यम हार्वे. प्रश्न क्रमांक 48. मायोपिया हा आजार कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, डोळे. डोळ्यांशी संबंधित मायोपिया हा आजार आहे. प्रश्न क्रमांक 49. समुद्राच्या पाण्याची क्षारता कशामुळे वाढते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, सोडियम क्लोराईड. प्रश्न क्रमांक 50. मानवी शरीराचे तापमान किती असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.